मला सांगा, तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा कधी का होईना हा प्रश्न एकदा का होईना पडलेला असेल. आता मानवी मन आहे, कुठे पण कशाचा पण काय विचार करेल याचा काही भरवसा नसतो. तर मग हा प्रश्न तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा नक्कीच पडला असेल, हे मी तुम्हाला 100% सांगू शकते. प्रश्न काय आहे की देव झोपतात का? जसं आपण कधी कधी दुपारी झोपतो, रात्री झोपतो, किंवा आपल्याला कधी थकवा आला तर मग वेळ काही आपण बघत नाही, आपण थोडासा आराम करण्याचं ठरवतो. आराम करणं म्हणजे काय, आपण कधी कधी फक्त शांत पडून राहतो, तर कधी कधी चांगली झोप काढतो. त्याच पद्धतीने देव झोपतात का? देवांना रात्री झोप लागत असेल का? किंवा आपण रात्री झोपतो त्यानंतर देव काय करतात? कारण हा आपल्या श्रद्धेचा विषय आहे. त्याच्यामुळे जसं आपण माणूस आहोत, आपल्या ज्या काही दिवसभराच्या ऍक्टिव्हिटी असतात किंवा जे काही आपलं दैनंदिन काम असतं ते आपण करतो, त्याच पद्धतीने देवाचं सुद्धा काहीतरी आपल्यासाठीच काम चालतं हेही आपल्याला समजतं. मग हे देव रात्री झोपतात का याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. ज्यांची देवावर खरीखुरी श्रद्धा आहे, भक्ती आहे, ते लोक नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील. नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात शीतलवाणी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे आपलं नवीन चॅनल आहे शीतलवाणी, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला या चॅनलवर अजून याच प्रकारचे वेगवेगळ्या माहितीचे, मग त्याच्यामध्ये देवाधर्माची माहिती असेल किंवा आपल्याला काही व्रत वैकल्य करायचं असेल किंवा अजून जी काही धार्मिक या गोष्टीशी संबंधित माहिती असते, तर ती सगळी तुम्हाला पाहायला ऐकायला मिळत जाईल व्हिडिओच्या माध्यमातून. तर एवढंच सांगेल की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये तुम्ही हे सांगायचं आहे की व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात. तुमच्या गावाचं, तुमच्या शहराचं नाव तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, जेणेकरून मला कळेल की आपला व्हिडिओ किती लोकांपर्यंत किंवा महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर कोणकोणत्या ठिकाणपर्यंत पोहोचलेला आहे. चला वेळ वाया न घालवता लगेचच आपण विषयाला सुरुवात करू. तर मंडळी, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे जो कदाचित तुमच्या मनातही कधीतरी आला असेल. आपण मंदिरात जातो, मग ते देवाचं मंदिर असू शकतं, देवीचं मंदिर असू शकतं. तर तिथे जाऊन आपण काय करतो, देवाची पूजा करतो. जास्त गर्दी असेल तर फक्त दुरून दर्शन घेतो. ज्या पद्धतीने तिथले पुजारी आपल्याला दर्शन करू देतील त्या पद्धतीने आपण देवाचं दर्शन करण्याचं किंवा देवाला पाहण्याचा एक प्रकारे प्रयत्न करत असतो. कधी कधी आपल्याला चांगली संधी मिळाली तर आपण देवीची तिथे आरती करतो, नमस्कार करतो, प्रसाद घेतो. पण रात्री जेव्हा मंदिरांचे दरवाजे बंद होतात तेव्हा आत काय घडत असेल? देव झोपत असतील का की ते जागेच असतात? कल्पना करा, जसं की पंढरपूरचं मंदिर आहे. रात्रीचे 11 वाजलेले आहेत. हजारो भक्त आपापल्या घरी गेले आहेत. विठ्ठल मंदिरात पूर्णपणे शांतता आहे आणि अचानक पुजारी येतात, शेवटची आरती करतात. तिला काय म्हटलं जातं, म्हणजे कोणत्याही देवी देवतेच्या मंदिरामध्ये जी काही शेवटची आरती होते तिला म्हटलं जातं शेजारती. तर शेजारती म्हणजे जसं की आपण आता कल्पना करतोय की विठ्ठल मंदिरात सगळी काही शांतता झाली, तिथे देवाची शेवटची आरती म्हणजे त्या दिवसाची शेवटची आरती शेजारती सुद्धा झाली आणि देवाची आता विश्रांती घेण्याची वेळ आहे. पण मंडळी, ज्याने संपूर्ण विश्व निर्माण केलं त्याला झोपेची गरज पडावी का? हा प्रश्न आजच नाही, शेकडो वर्षांपासून भरपूर लोक विचारत आहेत किंवा बऱ्याच जणांना तो प्रश्न पडतो, पण त्यांनी कदाचित कुणाला तो विचारला नसेल. काही लोक म्हणतात देव झोपत नाही, काही म्हणतात देवाला विश्रांती दिली जाते, तर काहींचा विश्वास असा आहे देव रात्री मंदिरामध्ये विचरण करतात. यापैकी सत्य काय? आज आपण हेच रहस्य या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडणार आहोत. तर मंडळी, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. याचा अर्थ परमात्मा सर्वत्र आहे. जर परमात्मा झोपला तर सूर्य कसा काय उगवेल किंवा सूर्याला कोण उगवेल? म्हणजे नाही का, देवाच्या हातामध्ये आहे तर सूर्याला उगवण्याचं काम कोण करेल? जर परमात्मा झोपला तर पृथ्वी कोण फिरवेल? जीवन कोण चालवेल? म्हणून आपलं हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं, परमेश्वर कधीच झोपत नाही, ते सदैव जागृत असतात. मग मंदिरामध्ये शेजारती म्हणजे त्या दिवसाची शेवटची आरती का लावली जाते? याचं सुंदर उत्तर असं आहे की अनेक भक्तांच्या डोळ्यात त्यामुळे पाणी येऊ शकतं. मंडळी, देव झोपत नाही हे आपण समजलो, पण मग हजारो वर्षांपासून मंदिरात देवाला झोपवलं का जातं? आणि सर्वात महत्त्वाचा मोठा प्रश्न, देवासाठी पलंग, उशी आणि शयनगृहाची परंपरा कशी सुरू झाली? तर बघा, आपण आतापर्यंत पाहिलं
परमेश्वराला झोपेची गरज नसते, ते सदैव जागृत असतात. मग प्रश्न निर्माण होतो, देव झोपत नसतील तर त्यांना झोपवलं का जातं? तर मंडळी, याचं उत्तर आपल्याला भक्तीच्या इतिहासामध्ये सापडतं आणि त्याची सुरुवात होते एका आईपासून. त्या आईचं नाव होतं यशोदा. माता यशोदा सगळ्यांना माहिती असतील, श्रीकृष्णांच्या आई. त्यांची आई खरं तर जन्म देणारी आई देवकी होती. पण नंतर भगवान श्रीकृष्णांना, बाळकृष्णाला ज्यांनी कुणी खेळवलं, लहानाचं मोठं केलं किंवा जास्तीत जास्त काळ ते ज्या आईपाशी राहिले, ती आई म्हणजे यशोदा. तर गोकुळातील एक शांत रात्र आहे असं आपण समजूया, की हे सगळं गोकुळ आहे. गोकुळामध्ये एकदम शांत रात्र झालेली आहे. संपूर्ण गाव झोपलेलं आहे. आकाशामध्ये चंद्र आहे आणि यशोदा आपल्या लहान कृष्णाला मांडीवर घेऊन बसलेली आहे. ती अंगाई गीत गात आहे. हळूहळू लहानगे कृष्ण डोळे मिटतात आणि झोपून जातात. तर मंडळी, याहून आपल्याला विचार करायचा आहे, तो संपूर्ण जगाचा स्वामी आहे. ज्याच्या इच्छेने सूर्य उगवतो, तोच भगवान कृष्ण एका आईच्या कुशीमध्ये झोपलेला आहे. यालाच तर खरं भक्ती म्हणतात. पूर्वी लोक देवाला फक्त परमेश्वर मानायचे, पण भक्ती आंदोलनानंतर लोकांनी देवाला आपल्या घरचा सदस्य मानायला सुरुवात केली. कोणी देवाला पुत्र मानलं, कोणी देवाला मित्र मानलं, कोणी देवाला पती मानलं, कोणी देवाला राजा मानलं. यामुळे एक नवीन परंपरा सुरू झाली. देवाला सकाळी उठवणं, स्नान घालणं, नवीन वस्त्र घालणं, भोजन देणं आणि रात्री शेजारती करून झोपवणं. आज आपण मंदिराला फक्त पूजा करण्याची जागा समजतो, पण प्राचीन भारतामध्ये मंदिर म्हणजे देवाचा राजवाडा होता. देव हा त्या मंदिराचा राजा मानला जायचा. राजाला सकाळी उठवलं जायचं, राजाला भोजन दिलं जायचं, राजाला विश्रांती दिली जायची. म्हणून देवासाठीच हीच व्यवस्था म्हणजे झोपण्याची सुद्धा व्यवस्था निर्माण झाली असावी. जर तुम्ही कधी पंढरपूरच्या मंदिरात गेला असाल, मला सांगा तुमच्यापैकी कोण कोण पंढरपूरच्या मंदिरात गेलेला आहे. आणि तिथे जर तुम्ही शेजारतीचा सोहळा पाहिला असेल, रात्री मंदिरातील वातावरण त्यामुळे पूर्णपणे बदलत असतं. घंटांचा आवाज हा मंद होतो, आरती सुरू होते आणि हजारो भक्त विठ्ठलाला निरोप देतात. त्या क्षणी अनेक भक्तांच्या डोळ्यात अश्रू असतात, कारण त्यांना वाटतं आजचा आपला दिवस हा विठ्ठलांच्या चरणी अर्पण झाला. द्वारकेमध्ये काय होतं? भगवान कृष्णांच्या द्वारका मंदिरात सुद्धा अशीच परंपरा आहे. तेथे रात्री भगवानांसाठी विशेष वस्त्र बदलली जातात, विशेष सुगंध अर्पण केला जातो आणि शयन आरती देखील केली जाते. त्याचप्रमाणे राजस्थानमधील नाथद्वारा येथे श्रीनाथजींची सेवा दिवसातून अनेक वेळा केली जाते. तिथे देवाला लहान बालक मानलं जातं, त्यामुळे त्यांचा आहार असेल, त्यांची विश्रांती असेल, त्यांची वस्त्र असतील, सर्व काही ऋतूनुसार बदलत असतं. मंडळी, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण भारतातील अनेक मंदिरांमध्ये आजही देवासाठी स्वतंत्र शयनगृह असतं. म्हणजे आपली जशी बेडरूम असते त्याच पद्धतीने देवासाठी सुद्धा झोपेची एक वेगळी खोली असते आणि तिला म्हटलं जातं शयनगृह. मग त्याच्यावर उशी असते, अंथरूण असतं, पंखा असतो. काही ठिकाणी रात्री दूध किंवा मिठाई ठेवण्याची देखील परंपरा आहे. कारण भक्त मानतो, हा माझा देव नाही, हा माझ्या घरातील सर्वात प्रिय सदस्य आहे. शास्त्र असं सांगतं, देवाला झोप लागत नाही, पण भक्ती सांगते माझा देव थकला असेल आणि त्याच प्रेमातून शेजारती जन्माला आली. मंडळी, आपण आतापर्यंत पाहिलं देवाला झोपवण्याची परंपरा कशी सुरू झाली. त्याचबरोबर आता सगळ्यात मोठा प्रश्न, काही मंदिरांमध्ये रात्री गर्भगृह पूर्णपणे बंद का केलं जातं? आता मंदिरांचा जो मधला गाभारा असतो, जिथे देवाची मूर्ती बसवलेली असते, ठेवलेली असते, तर तिला गर्भगृह असंही म्हटलं जातं. आणि काही मंदिरांबद्दल अशा का कथा सांगितल्या जातात की रात्री देव स्वतः फिरतात. या सगळ्या श्रद्धा कुठून आल्या तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर मंडळी, आपण बघितलं की देव जर झोपत नाही तर मग रात्री देवाच्या मंदिराचे दरवाजे का बंद केले जातात, गर्भगृह पूर्णपणे का बंद केलं जातं, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, काही मंदिरांमध्ये रात्री कुणालाही का थांबू दिलं जात नाही. तर मंदिराला आपण पूजा करण्याचं ठिकाण समजतो, पण प्राचीन भारतामध्ये मंदिर म्हणजे देवांचं निवासस्थान, अर्थात देवांचं घर.
राजाचा जसा राजवाडा असतो तसं देवांचं मंदिर असतं. सकाळी राजाला उठवलं जायचं, दिवसभर सेवा केली जायची आणि रात्री विश्रांती दिली जायची. हीच परंपरा पुढे मंदिरांमध्ये सुद्धा आली. गर्भगृह म्हणजे काय, तर ती मंदिरातली सगळ्यात पवित्र जागा समजली जाते. तिथे देवाची मूर्ती स्थापित केली जाते. गर्भ म्हणजे जीवनाचं केंद्र, म्हणूनच गर्भगृह हे मंदिरांचं हृदय मानलं जातं. रात्री हे गर्भगृह का बंद ठेवतात, यामागे 2 कारणं सांगितली जातात. पहिलं आहे धार्मिक कारण. त्यामध्ये असं सांगितलं जातं, दिवसभर पूजा असेल, अभिषेक, आरती हे सगळं झाल्यानंतर देवतेला विश्रांती देण्याची पद्धत आहे, त्यामुळे गर्भगृह बंद होतं. आणि आध्यात्मिक कारण हे आहे, प्राचीन ऋषी असं मानायचे की मंदिरांमध्ये दिवसभर निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा रात्री एक प्रकारे स्थिर व्हावी, त्यामुळे मंदिरामध्ये शांतता राखली जायची. किंवा अजून सुद्धा त्याच पद्धतीने आपण सगळे नियम पाळतो आणि बऱ्याच मंदिरांमध्ये आपल्याला हे सगळं बघायला सुद्धा मिळतं. भारतामध्ये काही अशी मंदिरं आहेत जिथे रात्री विशिष्ट नियम पाळले जातात. विठ्ठलांची आरती झाल्यानंतर पंढरपूर मंदिराचा दिनक्रम संपतो. त्याचबरोबर नाथद्वारा येथे भगवानांना म्हणजेच देवाला बालक म्हणजे छोटंसं बाळ मानलं जातं, त्यामुळे त्यांची विश्रांती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याच पद्धतीने जगन्नाथपुरी येथे सुद्धा दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेनुसार देवाची सेवा केली जाते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा, रात्री देव फिरतात का? तर अनेक ठिकाणी याबद्दल वेगवेगळ्या लोककथा सांगितल्या जातात. रात्री देव मंदिरामध्ये फिरतात, रात्री देव दर्शन देतात, रात्री मंदिरामध्ये दैवी घटना सुद्धा घडतात. पण याबाबत कोणताही ऐतिहासिक किंवा शास्त्रीय पुरावा अजून तरी सापडलेला नाही. हा सगळा श्रद्धेचा विषय आहे. मग लोकांना असं का वाटतं? कारण रात्री काय होतं, मंदिरांचं वातावरण बदलतं. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की हा सगळा श्रद्धेचा विषय आहे. मग आपल्याला आपल्या श्रद्धेनुसार असं का वाटतं, याचं कारण आहे, रात्री मंदिरांचं वातावरण बदलतं. दिवसा गोंगाट असतो पण रात्री शांतता असते. दिवसा गर्दी असते तर रात्री एकांत असतो आणि त्या शांततेमध्ये भक्ताला देव अधिक जवळ आल्यासारखं वाटतं किंवा त्याला देव अधिक जवळ असल्यासारखं वाटत असतं. मंडळी, मंदिरात सर्वात मोठं रहस्य कोणतं आहे माहिती आहे? ते म्हणजे देव मूर्तीत नसतो, देव हा भक्ताच्या भावनेमध्ये असतो. त्यामुळे काहींना मंदिरांमध्ये शांतता मिळते, काहींना आनंद मिळतो, तर काहींच्या डोळ्यांमध्ये घळाघळा पाणी येतं. मंडळी, देवाला झोपवण्याची परंपरा आपण समजलो, पण आता सर्वात भावनिक प्रश्न बाकी आहे. जर देव झोपत नसतील तर भक्त रोज शेजारती का करतात? आणि शेजारती मागे दडलेला प्रेमाचा सर्वात मोठा संदेश काय असू शकतो? तर आपल्याला व्हिडिओच्या शेवटी हेच जाणून घ्यायचं आहे. आपण आतापर्यंत पाहिलं, देव झोपत नाही, मंदिरांमध्ये शेजारती होत असते, गर्भगृह रात्री बंद केलं जातं आणि भक्ती परंपरेमध्ये देवाला कुटुंबातील सदस्य मानलं जातं. जर देवाला भूक लागत नसेल तर आपण नैवेद्य का दाखवतो? जर देवाला तहान लागत नसेल तर आपण अभिषेक का करतो? जर देवाला झोप लागत नसेल तर आपण शेजारती का करतो? हा प्रश्न तुम्ही नक्कीच स्वतःला विचारायचा आहे. आणि याचं उत्तर खरं तर खूप सुंदर आहे. कारण हे सर्व देवासाठी नसतं, हे सर्व भक्ताच्या प्रेमासाठी असतं. भगवान श्रीकृष्णांकडे संपूर्ण द्वारकेचं वैभव होतं. सोनं होतं, हिरे मोती होते, राज्य होतं. पण सुदामा जेव्हा भेटायला आला तेव्हा त्याने काय दिलं होतं? तर पोहे घेऊन आला होता. पोहे तो एका गाठोड्यामध्ये बांधून घेऊन आला होता. पण श्रीकृष्णांनी काय केलं? त्याची भेट आनंदाने स्वीकारली. कारण वस्तू मोठी नव्हती, भावना किंवा मित्राचं प्रेम तिथे फार मोठं होतं. रामायणामध्ये शबरीने श्रीरामांना बोरे दिली, पण त्यासाठी ती काय करायची? प्रत्येक बोर थोडंसं अगदी आधी खाऊन पाहायची. बोर गोड आहे तरच ते बोर साईडला ठेवायची. म्हणजे प्रभू श्रीरामांना तिने अक्षरशः उष्टी बोरं खायला दिली होती. पण प्रभू रामचंद्रांनी यावर म्हणजे नकार दिला का, की तुझी उष्टी बोरं मी कशी खाऊ, मी तर देव आहे, देवाचा अवतार आहे. पण नाही, शबरीच्या भक्तीपुढे त्यांचं काही चाललं नाही. त्यांनी शबरीची दिलेली ती उष्टी बोरांची भेट देखील स्वीकारली. तर बघा, आई आपल्या मुलाला रात्री चादर घालते. म्हणजे आपलं बाळ, आपला मुलगा मुलगी म्हणजे भलेही किती मोठे झाले आणि ते समजा पांघरून न घेता झोपी गेले तर आईचं मन कसं असतं? आई वडील अर्थात सारखेच आहेत, तर घाईघाई लगेच आपल्या मुलाच्या मुलीच्या अंगावरती पांघरून घालेल. भलेही ती आई कितीही म्हातारी झालेली असो आज, तरी पण तिच्या त्या म्हणजे तिचं ते जे बाळ असतं ते तिच्यासाठी सदैव लहानच असतं.
तर घाईघाई ती तिच्या अंगावर पांघरून घालेल, व्यवस्थित झोपलंय की नाही ते पाहिल, मग ती स्वतः झोपायला जाईल. त्याचप्रमाणे भक्ताला माहिती असतं की देवाला जरी झोपेची गरज नाही, पण तरीही तो म्हणतो, प्रभू आजचा दिवस संपला, आता तुम्ही विश्रांती घ्या. जर तुम्ही सुद्धा कधी रात्रीची शेजारती अनुभवलेली असेल तर एक गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात आलेली असेल, लोक त्यावेळी फार काही मागत नाही, ना पैसा, ना यश, ना संपत्ती, फक्त शांतपणे उभे राहतात. कारण त्या क्षणी भक्ताला वाटतं आजचा दिवस तुमच्या चरणी समर्पित झाला, किंवा आजचा आमचा दिवस आम्ही तुमच्या चरणी रुजू केला, अर्पण केला, या पद्धतीने. पण मग काय झोपतं? देव झोपत नाही, मग झोपतं काय? तर मंडळी, हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारते, देव झोपतात का? माझ्या मते देव कधीच झोपत नाहीत, पण शेजारती नंतर झोपते, ती म्हणजे आपली चिंता. आपण झोपतो आणि त्याचबरोबर आपला ताण झोपतो, आपली भीती झोपते आणि जागी होते, ती म्हणजे श्रद्धा. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, देव कधीही झोपत नाही, पण शेजारती नंतर झोपते आपली चिंता, झोपतो आपला ताण, झोपते आपली भीती आणि जागी होते ती म्हणजे देवाप्रती असलेली आपली अखंड आणि निस्सीम श्रद्धा. मंडळी, मंदिरातील सर्वात मोठं रहस्य मूर्ती नाही, आरती नाही, घंटा नाही, तर सर्वात मोठं रहस्य आहे भक्त आणि देव यांच्यातील प्रेम. हे प्रेम इतकं निरागस आहे की भक्त परमेश्वरालाही आपल्या घरातील सदस्य बनवतो, त्यांना उठवतो, त्यांना जेवू घालतो, त्यांना झोपवतो, त्यांच्याशी बोलतो. आणि आता कल्पना करा, रात्रीचे 11 वाजलेले आहेत, मंदिरांचे दरवाजे बंद झालेले आहेत, घंटा थांबल्या आहेत, आरती थांबली आहे आणि एक भक्त मंदिराबाहेर उभा आहे. तो हात जोडतो आणि हळूच म्हणतो, प्रभू आज दिवसभर तुम्ही माझ्या सोबत राहिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर हीच खरी शेजारती आहे. देवाला झोपेची गरज नसते, पण भक्ताला प्रेम व्यक्त करण्याची गरज असते. म्हणून दररोज काकड आरती होते, म्हणून दररोज शेजारती देखील होते आणि म्हणूनच हजारो वर्षांपासून भक्तीची परंपरा आज देखील जिवंत आहे. देव झोपत नाहीत कारण ते आपल्या प्रत्येक श्वासावर लक्ष ठेवून असतात, पण भक्ताच्या प्रेमासाठी ते झोपल्यासारखं वागतात. तर मंडळी, हा होता आजचा महत्त्वपूर्ण आणि अतिशय दर्जेदार असा विषय की ज्यातून आपल्याला समजलं की देवाप्रती आपली भक्ती कशा पद्धतीने असली पाहिजे. आणि ही जी भक्ती असते, ज्याची खरी असते, तर ते लोक नक्कीच देव आता जेवण करणार आहेत, देव आता झोपणार आहेत, या पद्धतीने जशा मानवाच्या ज्या काही दिवसभराच्या गोष्टी चालू असतात, जे काही आपलं दैनंदिन म्हणजे आपण ज्याला डेली रुटीन म्हणतो, तर आपलं जसं चालू असतं, तर जे लोक देवाचं सुद्धा असं करतात की जसं आपण सकाळी आंघोळ करतो त्याच पद्धतीने आपण सकाळी देवाला स्नान घालत असतो, आपण जेवतो तर आपल्या जेवणाच्या आधी देवाचं जेवण झालं पाहिजे, म्हणून आपण कोणतंही अन्न उष्ट न करता अगोदर देवाला दाखवतो. त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित जी काही मंदिरं आहेत, तर त्या मंदिरांमध्ये आवर्जून देवाच्या झोपण्याची देखील व्यवस्था असते. तर एवढं सगळं म्हणजे हे सगळं काय आहे, तर एक प्रकारे भक्त आणि देव यांच्यामधली भक्तीच आहे. तर ही भक्ती सर्वांची अशाच पद्धतीने निस्सीम पद्धतीने टिकून राहो, निस्वार्थीपणे टिकून राहो, हीच मी देवाकडे प्रार्थना करते. मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.